श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 9 वालवड या गावी आहे भक्तांनो, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्या देवीनगर। बघा भक्तांनो, ही मेंढी माऊलीचे छोटेसे पिल्ल, छोटेसे पिल्ल मस्त तुरीमध्ये चरतात बघा। कुठून आलेले सेवेसाठी? करंजी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। नाव सांग। शांतीलाल मच्छिंद्र सरडे। कशी वाटते बाळूमामा सेवा? एकदम फर्स्ट क्लास। या पिल्ला इकडे आपली सेवेत कसं वाटतं? एकदम भारी वाटते। पिल्लं इथं जे नाही आहे ते पाहिजे असं आपण करू शकतो इथे या ठिकाणी। आणि जशी पिल्ले काय ते पाठीमागं बरोबर येतात, आपली जे बाळूमामाची कृपा आहे। जे नवीन सेवेकरी सेवेला येणार त्यांना काय सांगशाल तुम्ही? काय असे जायचं त्यांना, कुठं कसा चारा पाहिजे बाबा, कुठल्या चाऱ्यात नेलं पाहिजे, किती वेळा चारा पाजला पाहिजे, पाणी किती वेळा पाजलं पाहिजे, त्यांना एवढं त्यांना माहिती दिली म्हणजे चालतं येतं ना। बघा भक्तांनो, हे बायू भक्तांनी सांगितलेलं अनुभव आता पुढं आपण मुलाखत घेणार आहोत। या व्यक्तीचं बऱ्याच दिवसापासून तब्येत बरी नव्हती, पण आता बाळूमामाची मेंढी माऊलीची सेवा केल्यानंतर आज त्यांना फरक पडलेला आहे। जय बाळूमामा। काय अनुभव आला तुम्हाला बाळूमामाची मेंढी माऊली सेवा केल्यानंतर? बोला। काहीच नाही आला अजून तर, नाही आला तर येईल। देव काय लगेच भेटत नाही आपल्याला। किती दिवस पाहून सेवेत? 5 महिने। 5 महिने झाले का? नाव सांगा। गणेश कनसे, पुणे। बघा भक्तांनो, हे भावी भक्त पुण्यावरून 5-6 महिन्यापासून सेवेत आहे। आज बऱ्याच दिवसापासून 5-6 महिन्यापासून मेंढी माऊलीची मस्त अगदी छोट्याशा पिल्लामध्ये सेवा करतात बघा। आपण भक्तांनो पुढे लावाय का तू क्रॉप केवढं ती हसलेलं। बघा भक्तांनो, ही मेंढी माऊलीचे पिल्लं मस्त चरतायत। आता आपण पुढे जाणार आहोत। भरपूर आता ही सेवेकरी निवांतमध्ये बसलेले आहे, त्यांचा आपण आता अनुभव घेणार आहोत भक्तांनो। बघा, सेवा करून करून त्यांचे म्हणजे प्रकाश पडलाय, बकऱ्यामध्ये उभे राहिले होते। जय बाळूमामा। काय अनुभव आला तुम्हाला मेंढी माऊली सेवा केल्यानंतर? आम्हाला अनुभव, आमचं व्यसन सुटलं। कसलं व्यसन होतं? दारू पित होतो। बघा भक्तांनो, हे मेंढी माऊलीची सेवा केल्यानंतर यांचं दारूचं व्यसन सुटलं। नाव ती सांग, संपूर्ण नाव सांग। माझं नाव आहे परमेश्वर भोसले। जिल्हा गाव जिल्हा केडगाव चौफुल्याला राहतो, तालुका दौंड, जिल्हा पुणे। बघा भक्तांनो, बघा नंबर 9 मध्ये सेवेला आहे। किती दिवस पण सेवेला आहे? आता वर्ष झालं मला, दिवाळीला वर्ष होईल। बघा भक्तांनो, हे भाई भक्त वर्षापासून बाळूमामाची मेंढी माऊलीची सेवा करतायत। त्यांचं व्यसन म्हणजे काही केलं तरी सुटत नव्हतं, पण आज बाळूमामाची मेंढी माऊलीची सेवा केल्यानंतर आज त्यांना प्रचिती आली। आता ती छोट्याशा पिल्लामध्ये सेवा करतात। खांड मालक म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे। बघा, हे छोटेसे पिल्लं काय नियोजन करायचं असतं, कसं असतं, पाण्याचं, चाऱ्याचं वगैरे संपूर्ण ते बघतायत। जय बाळूमामा। जय बाळूमामा। कधी आले सेवेला? सेवेला झालं 15-20 दिवस। काय अनुभव वगैरे मामांचा? अनुभव, आपल्याला अनुभव म्हणजे असा आहे, माझा ॲक्सिडेंट झाला होता, इथं ऊस शिरला होता। त्यावेळेस मी नवस बोललो होतो घरची माझी, किंवा जगू दे, 3 महिने आयुष्यात होतो। त्याच्यामुळं मला 6वा महिना बकरी वाळायची होती, पण आता कवापर्यंत बुद्धी देईल तोपर्यंत बकरी वाळणार आहे। हो का? नाव सांगा सर। सुनील सर्जेराव थोरात, गाव जिल्हा ते संपूर्ण सांग। गाव नेरबी, शिरूर तालुका, जिल्हा पुणे। बघा भक्तांनो, हे पुणे जिल्ह्यातून हे भाई भक्त, त्यांना बरंच अडचण होती, पण आज बाळूमामाची मेंढी माऊलीची सेवा केल्यानंतर आज त्यांना बाळूमामा चाकरीचं फळ दिलेलं आहे, चाकरीचं फळ दिलेलं आहे। आज ती संपूर्ण क्लिअर झालेलं आहे। त्यांना ऑक्सिजनमधून बाळूमामानी साक्षात परमेश्वरांनी वाचवलेलं आहे भक्तांनो।
असेच बाळमामाचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय बाळमामा भक्तांनो.